आज शनिवार 24 ऑगस्ट 2024 संत बार्थोलोमेव प्रेषित यांचा सण. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. फिलिपाला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नाझरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने उत्तर दिले, फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. चिंतन. संत बार्थोलोमेव म्हणजेच आजच्या शुभवर्तमानात नमूद करण्यात आलेला संत नथनेल होय. तो गालिलातील काना येथला होता. त्याचा शेजारी फिलिप त्याला भेटला तेव्हा फिलिपाने त्याला येशूविषयी सांगितले. नथनेलने शंका काढली. नाझरेतसारखे छोट्याशा गावातून काहीतरी चांगले निघू शकेल असे त्याला वाटत नव्हते, कारण तो नियमशास्त्राचा विद्यार्थी होता. संपूर्ण जुन्या करारात नाझरेतचा उल्लेख नसल्याने हे गाव तसेच नग्न समजले जायचे. नथनेलच्या मनात कसलेही कपट नव्हते. त्यामुळे येशूला भेटल्यानंतर त्याचे येशूविषयी मत बदलले. येशूने त्याच्या निष्कपट मनाचा ठाव घेतला. त्याच्या मनाच्या लवचिकपणामुळे त्याने येशू साक्षात देवाचा पुत्र आहे आणि तो इस्रायलचा राजा आहे अशी कबुली दिली. येशूनेही त्याला मोठ्या गोष्टी पाहण्याची ग्वाही दिली. जुन्या करारात याकोबाला स्वप्नात एक शिडी दिसली होती. आता येशू सांगतो, स्वर्गाकडे जाणारी ती शिडी आपणाच आहोत. देवदूत वर चढतात माणसाच्या प्रार्थना देवाला सादर करण्यासाठी. त्या आता येशू ख्रिस्ताद्वारे सादर केल्या जातील. देवदूत खाली उतरतात देवाचा निरोप घेऊन किंवा आशीर्वाद घेऊन. आता येशू ठाई देवाचे संपूर्ण प्रकटीकरण झालेले आहे आणि त्याच्या ठाई आपल्याला कृपेवर कृपा मिळाली आहे. हे येशू नाथनेलाला प्रकट करतो. हाच नाथनेल किंवा बार्थोलोमेव पुढे कल्याण येथे येशूची सुवार्ता घेऊन आला. येशूचे कोणते नवे प्रकटीकरण नथनेलद्वारे आपल्याला झालेले आहे, ही सुवार्ता आता इतरांना कशी सांगता येईल?